हाय फायबर लो कॅलरी डाएटसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आज आपण बघणार आहोत। त्यासाठी इथे मी मीडियम साईजच्या वाटीनी 3 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत। याला काही लोक चुरमुरे सुद्धा म्हणतात। आता लो गॅसच्या फ्लेमवरती हे मस्त मुरमुरे किंवा चुरमुरे आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहेत। जोपर्यंत मुरमुऱ्यांचा कलर बदलत नाही, तुम्ही पाहू शकता मुरमुऱ्यांचा कलर बदलतो आहे। आता आपण हे मुरमुरे चेक करून घेऊ। बघा किती कडक हे मुरमुरे झाले आहेत। आपल्याला असं स्ट्रक्चर हवं आहे। आता छान हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि हे सर्व मुरमुरे आपल्याला थोडेसे थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत। आणि त्यानंतर याच कढईमध्ये आपल्याला घरीच बनवलेलं साजूक तूप 1 छोटा चमचा घ्यायचा आहे। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे। 3 वाटी मुरमुऱ्यांसाठी 1 वाटी गूळ हे प्रमाण तुम्ही घ्या। त्यानंतर हा गूळ मस्त आपल्याला फिरवत हलवत ढवळत वितळून घ्यायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गूळ थोडा गरम झाला की छान वितळला जातो आणि लवकर फुटतो सुद्धा। तुम्ही किसून पण गूळ घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता गुळाचे सर्व कडे वितळले गेलेले आहेत। अशा पद्धतीने हे कंटिन्युअसली आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर गूळ चिटकण्याची शक्यता असते। छान हे गूळ ढवळून घेतल्यानंतर आता यामध्ये अर्धा छोटा चमचा वेलची पूड टाकायची आहे। त्याने मस्त खमंग वास येतो। आता हे गूळ आपण चेक करू। त्यासाठी एका वाटीत पाणी घेतलं आणि तुम्ही पाहू शकता गुळाची मस्त गोळी बनली आहे। हेच आपल्याला हवं होतं। आता हे मस्त 30 सेकंद ढवळून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सर्व मुरमुरे आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि कंटिन्युअसली आपल्याला हलवायचं आहे। मुरमुऱ्यांना गूळ पूर्ण कोट झाला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर हे छान परतले गेले की तुम्ही पाहू शकता मस्त मुरमुरे गुळामध्ये भिजले आहेत। आता हे सर्व मुरमुरे आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि सर्व मुरमुरे काढून घेतल्यानंतर आपल्याला याची लाडू वळून घ्यायचे आहेत। अशाच नवनवीन रेसिपीज आणि व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता छान पाण्याचा हात घेऊन हे लाडू वळून घ्यायचे आहेत। इथे पाण्याचा वापर करा, कारण गूळ खूप गरम असतं, त्यामुळे हाताला चटका बसू शकतो। आता हे सर्व लाडू आपल्याला एक एक करून पाण्याचा हात लावून छान वळून घ्यायचे आहेत। तुम्ही मोठ्या बारीक साईजमध्ये हे लाडू वळवू शकतात। हे लाडू भन्नाट चवीचे लागतात। दुपारच्या वेळेस मुलांना किंवा 4 वाजता मुलं काहीतरी खाऊ म्हणतात तेव्हा हे तुम्ही देऊ शकता। अशा पद्धतीने हे मुरमुऱ्यांचे लाडू तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा। 15 दिवस हे मुरमुरेचे लाडू मस्त कुरकुरीत आणि फ्रेश राहतात। असे सर्व लाडू मी इथे आता वळून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त आपले लाडू तयार झाले आहेत आणि जर खुसखुशीत सुद्धा होतात। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।